हॅलो फ्रेंड्स, युअर वेलकम अगेन इन माय युट्यूब चॅनल बिग झिरो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे टेन्स. इंग्रजीमध्ये उत्तम प्रकारे बोलायचं असेल, उत्तम प्रकारे जर लिहायचं असेल तर तुम्हाला टेन्स यायलाच हवा. आणि टेन्स जर आलं नाही तर त्या वाक्यातला काळ तुम्हाला ओळखता येत नाही आणि तुम्हाला बोलता पण येत नाही. लक्षात घ्या, टेन्स खूप महत्वाचा आहे. तर इंग्रजीमध्ये टेन्स हा शब्द आला कुठून? लक्षात घ्या, टेम्पस. टेम्पस या शब्दापासून, हा लॅटिन वर्ड आहे. ह्या लॅटिन वर्डापासून म्हणजे लॅटिन शब्दापासूनच पुढे चालून हा टेन्स हा शब्द तयार झाला. टेम्पस हा शब्द काही काळ फ्रान्समध्ये टेन्स या अर्थाने वापरला जायचा. टेन्स म्हणजे काळच. ह्या दोघांचा अर्थ काळच किंवा वेळदर्शक शब्द म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. ह्याला ते लोक काय म्हणायचे? टेम्पस म्हणायचे लॅटिन मध्ये, म्हणजे इटली या देशामध्ये आणि फ्रान्समध्ये टेन्स हा शब्द ही टर्म होते. पुढे चालून सर्वत्र 14व्या शतकामध्ये बघा, 14th सेंचुरीमध्ये टेन्स हा शब्द सगळीकडे स्वीकारला गेला. म्हणजे टेन्स हा शब्द काळदर्शक शब्द वापरला जाऊ लागला. युरोपमध्ये जवळपास 40 पेक्षा जास्त राष्ट्र आहेत युरोप खंडामध्ये. ओके, युरोप खंडामध्ये. आणि ह्या युरोप खंडामध्ये इटली या देशामध्ये सुरुवातीला टेम्पस नावाचा शब्द आणि तिथली जी लिपी आहे लॅटिन, त्या लॅटिन स्क्रिप्टमध्ये हा टेम्पस हा शब्द वापरला जायचा. पुढे चालून फ्रान्समध्ये आला आणि पुढे चालून पूर्ण जगामध्ये 14व्या शतकामध्ये टेन्स हा शब्द वापरला जाऊ लागला. तर टेन्स या शब्दाची उत्पत्ती, टेन्स शब्द आला कसा, हे आपण जाणून घेतलं. तर टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत. टेन्स म्हणजे काय? तर काळ. टेन्स म्हणजे काळ. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि तिसरा आहे फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ हे मुख्य काळाचे 3 प्रकार आहेत. किती आहेत मित्रांनो? 3 प्रकार आहेत. आणि हे 3 प्रकारच पुढे चालून 12 प्रकारामध्ये कन्वर्ट होतात. ते पण कसं? वर्तमान काळ हा 4 पद्धतीने लिहिला जातो, बोलला जातो आणि वाचला सुद्धा जातो. म्हणजे त्याच्या वापरण्यावरून भूतकाळ सुद्धा 4 पद्धतीने लिहिला जातो, बोलला जातो, म्हणून त्याचे 4 प्रकार. आणि भविष्यकाळ सुद्धा 4 प्रकारे लिहिला जातो, वाचला जातो आणि बोलला जातो, म्हणून त्याचे 4 उपप्रकार. प्रत्येकाचे 4-4 उपप्रकार. म्हणजे 4+4+4+ ऑल टुगेदर बघा, 4 4 दुने 8 आणि 4 त्रिकोण 12, म्हणजे एकूण 12 उपप्रकार पडतात. काळाचे उपप्रकार 12 पडतात. थोडक्यात टेन्स हा शब्द आला ह्या युरोपियन लोकांकडून, रोमन साम्राज्यामधून. पुढे चालून हा शब्द टेम्पस म्हणत म्हणत फ्रान्समध्ये गेला टेन्स, आणि पुढे चालून टेन्स हा शब्द 14व्या शतकामध्ये ऍक्सेप्ट झाला. म्हणजे टेन्स हा शब्द असा जन्मास आला. बघा, टेन्स या शब्दाचा अर्थ लॅटिन मध्ये काळदर्शक शब्द आहे. पुढे चालून त्याला फ्रान्समध्ये वापरलं गेलं आणि टेम्पस या शब्दापासून टेन्स हा शब्द आला. थोडक्यात आपण टेन्सची माहिती बघितली. टेन्स म्हणजे काय? तर काळदर्शक शब्द. आता जर आपण ह्या टेन्सची जर फोड केली, टी म्हणजे काय? टी फॉर टाइम. टी फॉर टाइम. आणि ENS चा अर्थ येतो सेन्स. म्हणजे टाइम सेन्स हा शब्द म्हणजे वेळदर्शक, काळदर्शक शब्दाला आपण काय म्हणतो? टेन्स म्हणतो. इंग्रजी भाषेमध्ये 3 टेन्सेस आहेत. कोणकोणते टेन्सेस आहेत? 3 टेन्सेस आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. मी सेंटेन्स लिहून दाखवतो इथं. आय राईट लेटर. बघा, राईट हे क्रियापद काय सांगतं? द वर्ब ऑफ द सेंटेन्स इंडिकेट टाइम. आता ह्या वाक्याचं जे क्रियापद आहे राईट म्हणजे लिहिणं. मी पत्र लिहितो, वर्तमान काळ दाखवतं. द वर्ब दॅट डिनोट प्रेझेंट टाइम, इट इज सेड टू द प्रेझेंट टेन्स. काळदर्शक शब्द कोणता आहे? राईट हा क्रियादर्शक शब्द आहे. पास्ट टेन्सचं उदाहरण लिहितो मी इथं. आय रोट
लेटर, मी पत्र लिहिलं, म्हणजे ही क्रिया झाली, लिखाणाची पत्र लिहिण्याची क्रिया झाली. द वर्ब दॅट डिनोट past times, it is said to that past tense. Next, will I will write later. मी पत्र लिहिणार, मी पत्र लिहिणार. The verb that denote future time, it is said to that future tense. म्हणजे क्रियापदाचा, म्हणजे वाक्यातील जे क्रियापद येतं त्यानुसार आपल्याला काय करता येतं, काळ सांगता येतो. वाक्यातील क्रियापदानुसार आपला वाक्याचा काळ सांगता येतो. वर्तमान काळ आहे, भूतकाळ आहे की भविष्य काळ आहे, हे खूप महत्वाचं आहे. इंग्रजीमध्ये जर तुम्हाला टेन्स कळाला तर टेन्स वरून त्या वाक्याचा काळ समजतो. प्रश्न कोणत्या काळात आहे, उत्तर कोणत्या काळामध्ये आहे हे आपल्याला समजतं. ज्या काळात प्रश्न विचारलेला असतो त्या काळातच उत्तर द्यायचं असतं. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. इंग्रजीमध्ये मुख्य 3 टेन्स आहेत आणि त्या प्रत्येक टेन्सचे उपप्रकार 4 पडतात. मी मगाशी म्हटल्यासारखं वर्तमान काळ हा 4 पद्धतीनं बोलला जातो, भूतकाळ हा 4 पद्धतीनं बोलला जातो आणि भविष्यकाळ सुद्धा 4 पद्धतीनं बोलला जातो. म्हणून प्रत्येकाचे 4 4 4 असे जणू 12 प्रकार आपल्याला बघायला मिळतात. वर्तमान काळ 4 पद्धतीने बोलला जातो, भूतकाळ 4 पद्धतीनं आणि भविष्यकाळ सुद्धा बोलला आणि लिहिला जातो. प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार. साधा वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, वर्तमान काळ. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि चालू पूर्ण वर्तमान काळ. लक्षात घ्या, सिंपल प्रेझेंट टेन्स ह्याला आपण इनडेफिनेट हे दुसरं नाव देतो. पास्ट टेन्सचं पण सिंपल पास्ट येतं, तिथं पण पास्ट इनडेफिनेट. फ्युचर टेन्सचं पण सिंपल फ्युचर येतं, तिथं पण फ्युचर इनडेफिनेट हा शब्द यायला पाहिजे. चालू काळाला कंटिन्युअस टेन्स म्हणतात. कंटिन्युअसचं स्पेलिंग सुद्धा बरेचशे मुलांना येत नाही. कंटिन्युअसचं स्पेलिंग सुद्धा पाठ करायला शिका. कंटिन्युअसचं स्पेलिंग काय आहे, CONTINUOUS. कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे काय, चालू क्रिया, ING लागलं, क्रियापदाला ING लागलं म्हणजे काय, तो काळ झाला कंटिन्युअसचा. फक्त ऍमिजार वरून प्रेझेंट, वॉज वरून फ्युचर आणि विल बी वरून ऍमिजार वरून प्रेझेंट, वॉज वरून पास्ट आणि विल बी वरून काय करायचं, फ्युचर. एवढंच आपल्या लक्षात आलं पाहिजे. कंटिन्युअस टेन्सला 2 नाव आहेत, एक इम्परफेक्ट आणि दुसरा आहे प्रोग्रेसिव्ह टेन्स, म्हणजे अपूर्ण आणि चालू, हे दोन्ही पण तेच नाव. आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हे दोन जे नावं हे इथं मिक्स होतात. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट इम्परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, अशा पद्धतीनं हे नावं येतात. सिमिलरली सेम तेच नावं पास्ट टेन्स सोबत येतात. ओके, पास्ट टेन्स सोबत येतात म्हणजे भूतकाळासोबत येतात. पास्ट टेन्स म्हणजे काय, भूतकाळ, साधा भूतकाळ, चालू भूतकाळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण अपूर्ण भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स इनडेफिनिट हे स्पेलिंग पाठ करून घ्या, INDEFINITE. ओके, सामान्य काळ किंवा साधा भूतकाळ आहे. कंटिन्युअसचे पुन्हा 2 नावं कोणकोणते, इम्परफेक्ट आणि प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट इम्परफेक्ट आणि पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. ओके, आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट इम्परफेक्ट, पास्ट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स, असे 4 नावं पास्टचे झाले. फ्युचरचे पण सेम तसेच आहेत नावं. प्रत्येक काळ हा 4 पद्धतीने लिहिला जातो, बोलला जातो, म्हणून तर ह्याचे हे इतर प्रकार आहेत. फ्युचर टेन्स भविष्यकाळ, भविष्यकाळात होणारी क्रिया. सिंपल फ्युचरला फ्युचर इनडेफिनिट सुद्धा म्हणतात. फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्यकाळ, पूर्ण भविष्यकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ही नावं तुम्ही पाठ करून घ्या. मित्रांनो, कंटिन्युअसला इम्परफेक्ट सुद्धा म्हणतात आणि प्रोग्रेसिव्ह सुद्धा टेन्स असं म्हणतात. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात आणि फक्त लक्षात घ्या, काळाची नावं लिहिता आलं पाहिजे. एक वही करा, वहीवरती काळांची नावं लिहून काढा. प्रेझेंट टेन्सचे 4 उपप्रकार, पास्ट टेन्सचे 4 उपप्रकार आणि फ्युचर टेन्सचे 4 उपप्रकार. हे जसं तुम्हाला मी दाखवलंय की बाबा बघा, सिंपलला जे नाव आहे कोणतं, इनडेफिनेट हे नाव आहे.
सिंपल प्रेझेंट म्हणायचंय तुम्हाला, सिंपल पास्ट म्हणायचंय, सिंपल फ्युचर म्हणायचंय. कधी कधी परीक्षेमध्ये काय येतं, प्रेझेंट इनडेफिनेट येतं, पास्ट इनडेफिनेट येतं आणि फ्युचर इनडेफिनेट येतं. काळामध्ये लक्षात घ्या, परीक्षेमध्ये वेगवेगळ्या नावानं तुम्हाला काळ ओळखायला पण लावतात आणि काळांचे प्रकार ह्या काळातून त्या काळात, त्या काळातून ह्या काळात जायला सांगतात. आणि त्यावेळेस मात्र आपली नाचिकी होते. त्यासाठी लक्षात घ्यायला पाहिजे की काळ कोणता आलाय आणि कोणता आपल्याला करायचा आहे. त्यासाठी इतर ऍडिशनल नावं त्यांची पाठ असायला हवीत. ओके, चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स हे टेन्सचे 3 उपप्रकार, टेन्सचे 3 प्रकार पाहिले. त्याचबरोबर टेन्स हा शब्द कुठून आला, त्याची उत्पत्ती, त्याचा जन्म, त्याचा वापर, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकल्या. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. तुमच्या मित्र परिजनांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करत चला. तर आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूयात की टेन्सचे इतर प्रकार, त्यांचा वापर कसा केला जातो, हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघूयात. चला, थँक्स फॉर वॉचिंग माय फ्रेंड्स. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.